मी डॉक्टर आशुतोष प्रधान, छांदसिनी कायस्थ प्रभू मंडळ विलेपार्ले यांचं कार्यालय या नात्याने आपले सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आपण गेले काही महिने विचारमंथन ह्या वैचारिक व्याख्यानमालेत वेगवेगळे लेक्चर्स घेऊन भेटत आलो आहोत आणि आजही आपण तशाच पद्धतीने भेटत आहोत. ही सगळी जी लेक्चर्स आहेत ती तुम्हाला छांदसिनी कायस्थ प्रभू मंडळ विलेपार्ले यांच्या यूट्यूब चॅनलवर सगळी पाहायला किंवा ऐकायला मिळतील. आजचे आपला टॉपिक तुम्हाला आधीच शेअर केला होता. आणखीन आजचे आपले वक्ते आहेत ब्रिगेडियर दिलीप गणेश पटवर्धन. माझा वर्गमित्र आहेत. 6वीत आम्ही एकत्र वर्गात होतो, नंतर बॅच मित्र आहेत. तर मी दिलीपला रिक्वेस्ट करतो की त्यांनी पुढे यावं. ब्रिगेडियर दिलीप पटवर्धन यांच्याबद्दल एक शॉर्ट इंट्रोडक्शन. ही इज अन अलुमनस ऑफ पालीटेक विद्यालय 1984 SSC batch. He is a civil engineer from VJTI Mumbai and postgraduate in defense and strategic studies from Madras University. He has served Indian Army for 33 years. In his service he tenanted many challenging assignments like team commander of the Black Cat Commando Unit, platoon commander of Road Maintenance Platoon in Mizoram, company commander of Combat Engineer Company in Kashmir and Ladakh and Rajasthan Desert, commanding officer of a Combat Engineer Regiment, general staff officer in an infantry division on the LOC in Baramulla, commander of Infrastructure Development Unit, Deputy Brigade Commander of an Engineer Brigade in Desert Sector, Chief Engineer of Punjab Frontier, Commandant of the Bombay Sappers Training Center, President of Khadki Cantonment Board, Station Commander and Chairman of 2 Army Public Schools and 1 Kendriya Vidyalay. He's been keen sportsman himself since school days and continued with adventure activities while in army service. He is a paratrooper who did his recent para jump on 30th January 2024 in Dighi Hills, Pune. He is a good horse rider. He derives strength from a strong family support. His wife is an educationist and a corporate professional. She is Archana is with us. His elder son is mechanical engineer and is right now serving Indian Army as major in Rajasthan. His younger son is an IIT graduate from IIT Bombay and postgraduate in econometrics from London School of Economics. He is in service of social sector in development economics. Brigadier Patwardhan has superannuated from Army on 30th September 2024 and presently pursuing his second innings as Chief Engineer with Somaya Education Trust in Mumbai. We on behalf of छांदसिनी कायस्थ प्रभू मंडळ यांच्यातर्फे मी ब्रिगेडियर दिलीप पटवर्धन यांचं हार्दिक स्वागत करतो. तसंच सर्वांचंही स्वागत आहे. आणि यापुढे या कार्यक्रमाची सूत्र मी ब्रिगेडियर दिलीप पटवर्धन यांच्याकडे सुपूर्द करतो. डॉक्टर आशुतोषचे मी खूप आभार मानतो की त्यांनी मला इथे येऊन तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा गोष्टी करण्याची संधी दिली. आणि तुमच्या सगळ्यांचे खास आभार की एवढी पावसाळी हवा असून ब्रेव्हिंग थ्रू ऑल दी इन्सेसंट ट्रेन्स इन मुंबई तुम्ही सगळे इथे आलात. आणि इथे बसलेले अधिकतर सिनियर सिटीजन, वरिष्ठ नागरिक, ज्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने आम्ही आजपर्यंत जे काय करत आलो ते सगळे इथे आहेत. माझ्या मित्राची आई मंदार नागलेची आई इथे आहे. अमित प्रधानचे आई बाबा इथे आहेत. माझे समयाचे वरिष्ठ सहकारी इथे आहेत. माझे वर्गमित्र इथे आहेत. माझी बायको अर्थातच इथे आहे, विच इज हू इज द स्ट्रेंथ फॉर मी. माझा कझिन खास बोरिवलीवरून इथे आला आहे. तो मी सगळ्यांचे फार फार आभार मानतो. माझा मित्र ॲफकॉन्समधला इथे आला, तो पण बोरिवलीहून आला आहे. तो सगळ्यांचे आभार. आणि सर्वप्रथम मी ब्रिगेडियर दिलीप पटवर्धन जरी असलो तरी पार्ल्याकरता मी पाट्या या नावाने ओळखला जातो. सो आय वुड प्रेफर टू बी कॉल्ड ॲज पाट्या. आजचा विषय मला आशुतोषनी सांगितलं की भारतीय सैन्याबद्दल थोडंफार जर का माहिती देता आली तर लोकांना ऐकायला आवडेल. सो मी माझं हे गप्पा गोष्टींचं टॉक
कम प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, कारण की प्रेझेंटेशनशिवाय काही काही गोष्टी नीट कळणार नाहीत, कारण की त्या गोष्टी एकतर अनकॉमन आहेत ज्या पटकन लक्षात येणार नाहीत. त्यामुळे मी एक प्रेझेंटेशन बनवलं आहे. खूप जास्त लांबत गेलं तर कृपया हात वरती करा, मी थांबेन आणि मग आपण दुसरं काहीतरी बोलू. डिस्क्लेमर की या विषयाबद्दल जी काही माहिती आणि डेटा इथे मी सांगणार आहे किंवा देतो आहे तो 100% ॲक्युरेट आहे असा मी दावा करत नाही, कारण की थिंग्स कीप ऑन चेंजिंग, दे आर व्हेरी डायनामिक. दुसरी गोष्ट, इथे मी जे काही माझी मतप्रदर्शन करीन ती माझी स्वतःची पर्सनल इंडिव्हिज्युअल व्ह्यूज आहेत. दे मे नॉट नेसेसरली कोइन्साइड विथ द व्ह्यूज, ऑफिशियल व्ह्यूज ऑफ द इंडियन आर्मी और इंडियन गव्हर्नमेंट. त्यामुळे प्लीज डू नॉट कोट मी और मिसकोट मी. हॅव्हिंग सेड दॅट, तिसरा डिस्क्लेमर, मी अजिबात चांगला वक्ता नाही आहे. आमच्या शाळेमध्ये खूप चांगले वक्ते होते. मंदार होता, अमित होता, अपूर्व होता, दीपक होता, पण आय वॉज नॉट वन ऑफ दोज चांगले वक्ते ज्यांना वक्तृत्व स्पर्धेमध्ये बक्षीस मिळायचं. पण मी माझ्याकडे प्रयत्न करेन की तुम्हाला कंटाळा येणार नाही. तुम्हाला सगळ्यांना हे जाणून अभिमान वाटेल की भारत देश असा एकमेव देश आहे जगामध्ये जिथे साधारण 15 लाख संख्येची मिलिटरी, नॉट ओन्ली आर्मी, मिलिटरी म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तीनला मिळून आपण मिलिटरी म्हणतो, सैन्य दल. 15 लाखाच्या आसपास आपलं सैन्य दल आहे. आणि हे सगळं सैन्य दल जे आहे ते इट्स अ व्हॉलंटियर आर्मी और व्हॉलंटियर मिलिटरी फोर्स, अनलाइक मेनी अदर मिलिटरी फोर्सेस इन द वर्ल्ड which are not really volunteer military forces. They are either conscription armies or draft armies. US असू दे, रशिया असू दे, चायना असू दे, बट वी टेक ग्रेट प्राईड इन द फॅक्ट की आपण व्हॉलंटियर फोर्स आहोत. ही फार मोठी गोष्ट आहे. इंडियन आर्मी, वी बिलीव्ह अँड द नेशन बिलीव्स दॅट इज द प्राईड ऑफ अवर नेशन. सो त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती करून देईन. साधारण माझं प्रेझेंटेशन कम टॉक जे आहे मी या धर्तीवर ठेवलेलं आहे. कुठल्याही सैन्य दलाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं ते सैन्य दल कुठल्या एरियाला प्रोटेक्ट करतं आहे, त्या एरियाची जॉग्राफी आणि त्या एरियाचे बॉर्डर्स जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. अनलेस वी नो अबाउट अवर बॉर्डर्स वी विल नॉट बी एबल टू अप्रिशिएट दी कॉम्पोजिशन, द डिप्लॉयमेंट अँड इक्विपमेंट प्रोफाईल ऑफ अवर आर्मी. त्यामुळे मला वाटतं थोडंसं आपण बॉर्डर्सबद्दल जाणून घेऊ आणि त्या बॉर्डर्स तशा का आहेत याच्या मागचा थोडासा इतिहाससुद्धा आपण जाणून घेऊ, विदाउट गोईंग मच इन टू डिटेल्स, पण मला ब्रीफली टच अपॉन. त्याच्यानंतर हायर डिफेन्स ऑर्गनायझेशन आपल्या देशाची काय आहे, ज्याच्या थ्रू मिलिटरी स्ट्रॅटेजीज आणि मिलिटरी ऑपरेशन्स प्लॅन होतात आणि एक्झिक्यूट होतात. एक्झॅक्टली आर्मीबद्दल माहिती थोडीफार, त्याच्यानंतर काही प्रश्न असतील तर. मी स्ट्रॅटेजिक टाईम आउट अशा करता दिलं आहे की मध्ये मध्ये कंटाळा येतो तेव्हा आपण थोडा ब्रेक घेऊ. आणि स्ट्रॅटेजिक टाईम आउट म्हटलं की त्याला जरा वजन येतं आणि IPLमुळे त्या शब्दाला जरा जास्त वजन प्राप्त झालं आहे. कमिंग टू अवर बॉर्डर्स, आपल्या लँड बॉर्डर्स ज्या आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की साधारण 15,000 किलोमीटर आपल्या लँड बॉर्डर्स आहेत आणि साधारण 7,500 ते 8,000 किलोमीटर आपली कोस्ट लाईन आहे. मी आर्मीबद्दल बोलणार आहे, म्हणजे थलसेनेबद्दल बोलणार आहे, त्यामुळे मी लँड बॉर्डर्सवर जास्त लक्ष केंद्रित करीन. आपल्या देशाची सगळ्यात जास्त बॉर्डर कुठल्या देशाबरोबर आहे तर ती बांगलादेशाबरोबर. आणि ह्या ज्या बॉर्डर्स आहेत त्याला आपण IB असं म्हणतो, इंटरनॅशनल बाउंड्रीज, ज्या सगळ्या जगामध्ये ऑफिशियली रेकग्नाइज्ड आहेत. सो फर्स्ट विल टॉक अबाउट अवर इंटरनॅशनल बाउंड्रीज विच आर ऑफिशियली रेकग्नाइज्ड. त्याच्यानंतर विल कम टू मोर इंटरेस्टिंग थिंग विच आर मोर रिलिव्हंट फॉर द आर्मी, दॅट इज अवर डिस्प्युटेड बॉर्डर्स. सो इंटरनॅशनल बाउंड्री आपली बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश, भूतान आणि अफगाणिस्तान बरोबर आहे ऑफिशियली. अफगाणिस्तान बरोबर जी आपली बाउंड्री आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगीन. जर का तुम्ही इथे वरती बघितलं एक छोटासा निळा स्पेक इथे दिसतो, यू कॅन सी अ स्मॉल स्पेक हिअर, निळं, ती आपली अफगाणिस्तान बरोबरची बाउंड्री आपण मानतो. त्याला ड्युरँड लाईन असं म्हणतात, ज्याची लांबी 106 किलोमीटर आहे. पण मी मानतो हा शब्द असा वापरला की दॅट इज अवर ऑफिशियल स्टॅन्स. जर का आपण जम्मू काश्मीरचा हा पूर्ण नकाशा असा आहे असं धरलं, जो सध्या नाही आहे, तर आपण अफगाणिस्तानबरोबर आपली बॉर्डर शेअर करतो. अन्यथा अफगाणिस्तानबरोबर आपली कुठलीही बाउंड्री शेअर आपण करत नाही, कारण की त्या डिस्प्युटेड बॉर्डर्सबद्दल बोलताना मी तुम्हाला पुढे सांगेन.
तर सगळ्यात छोटी आपली बाउंड्री अफगाणिस्तानबरोबर आहे आणि सगळ्यात जास्त बांगलादेशाबरोबर आहे. ही जी ग्रीन लाईन आहे ती इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे. ही रेड लाईन, ही छोटीशी ब्लू लाईन जी आहे ही अफगाणिस्तान आणि इंडियाची बॉर्डर आहे. ही लाल जी रेषा आहे इकडे नदन सेक्टरमध्ये आणि ईस्टर्न सेक्टरमध्ये ही आपली चीनबरोबरची बॉर्डर आहे. पण खरं सांगायचं झालं तर ती चीनबरोबरची बॉर्डर नाही, कारण हा जो प्रदेश आहे तो ॲक्च्युअल चीन नाहीच आहे. आमच्या सगळ्या मॅपमध्ये आम्ही त्याचा उल्लेख TAR असा करतो, तिबेट ऑटोनॉमस रिजन. ती ॲक्च्युली तिबेटबरोबर आपली बाउंड्री आहे. आपली चीन प्रॉपर बरोबर बाउंड्री म्हणायला गेलं तर तशी नाही. सो दिस इज अवर बाउंड्री विथ द TAR, पण जी आता चीनने ऑक्युपाय केल्यामुळे विलीन दिली, दॅट इज अवर बॉर्डर विथ चायना. त्या व्यतिरिक्त आपले सो कॉल्ड मित्र देश नेपाळ, जो की काही होतं आजकाल फार नाठाळ झाला आहे, आणि भूतान, आणि इथे म्यानमार, आणि आपणच जन्म दिलेलं हे आपलं बांगलादेश, ज्याच्याबरोबर आपलं सगळ्यात जास्त टेरेस्ट्रियल बॉर्डर्स आपण शेअर करतो. ह्या झाल्या आपल्या ऑफिशियल बॉर्डर्स. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही म्हटलं तसं त्याप्रमाणे 7,500 ते 8,000 किलोमीटरची आपली कोस्ट लाईन आहे. इथे आपली अंदमान निकोबार बेटं आहेत आणि इथे आपले लक्षद्वीप आयलंड्स आहेत आणि ही श्रीलंका. सो हे आपली झाली जॉग्रफी. इंटरेस्टिंग फॅक्ट्स अबाउट आवर बॉर्डर्स तुम्ही वाचू शकता. सगळ्यात जास्त लांब 4,096 किलोमीटरची आपली बाउंड्री आहे इंडिया बांगलादेश, जी जगातली 5वी सगळ्यात लांब बाउंड्री मानली जाते आफ्टर US, कॅनडा, कझाकस्तान, रशिया, चिली, अर्जेंटिना आणि चायना, मंगोलिया. वेस्ट बेंगॉल एक असं स्टेट आहे जो सगळ्यात जास्त बॉर्डर शेअर करतं, आणि नागालँड एक असं स्टेट आहे जी सगळ्यात छोटी बॉर्डर शेअर करतं. नेपाळ, बांगलादेश, चीन आणि पाकिस्तान हे 4 देश आहेत ज्यांच्या बाउंड्रीज आपल्या 5 वेगवेगळ्या स्टेट्सबरोबर शेअर केल्या जातात. वाय आय एम हायलायटिंग दिस पॉईंट इज कारण की छोटंसं स्टेट लाईक नागालँड, त्याला एकापेक्षा जास्त इंटरनॅशनल बॉर्डर्स मॅनेज करायला लागतात. सो यू कॅन अंडरस्टँड दी इंट्रिकसीज आणि डिफिकल्टीज अ स्मॉल स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन मस्ट बी फेसिंग वाईल हँडलिंग द बॉर्डर एरियाज. लडाख, सिक्कीम, वेस्ट बेंगॉल, अरुणाचल प्रदेश शेअर बाउंड्रीज विथ 3 डिफरंट कंट्रीज. हे कुठल्या कुठल्या कंट्रीज आहेत इथे तुम्ही वाचू शकता. सो इन नटसेल वी हॅव अ ह्यूज बाउंड्री टू मॅनेज, अँड दॅट्स वाय वी हॅव गॉट अ ह्यूज आर्मी विच वी आर होल्डिंग. सम इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अबाउट बाउंड्रीज. इंडिया पाकिस्तान आणि इंडिया बांगलादेश ही जी बॉर्डर आहे जी 1947 सालापासून आहे त्याला रॅडक्लिफ लाईन असं म्हणतात. वाय रॅडक्लिफ लाईन? 1947च्या सुरुवातीला जेव्हा ब्रिटिशांनी निर्णय घेतला की भारतातले सांप्रदायिक दंगे वाढायला लागले, दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांची अख्खं साम्राज्य कोलमडलं, इट वॉज डिफिकल्ट फॉर देम टू होल्ड ऑन टू एनी अदर कॉलनी. सो फायनली दे डिसाइडेड टू गिव्ह इंडिपेंडन्स टू इंडिया. आणि त्यावेळी त्यांना लक्षात आलं की रिलिजियस पर्सेंटेजप्रमाणे 2 भाग करणं आवश्यक होतं, भारत आणि पाकिस्तान. अचानक त्यांना लक्षात आलं की पंजाब आणि बंगाल, वेस्टमध्ये पंजाब आणि ईस्टमध्ये बंगाल हे 2 मुस्लिम बहुल प्रांत आहेत ज्यांना डिमार्केट करून सेपरेट करणं आवश्यक होतं. त्यांनी सर सिरिल रॅडक्लिफ, जे कधीच त्याच्या आधी भारतात आलेले नव्हते, त्यांना इंग्लंडवरून पाचारण केलं, जे इंग्लंडमध्ये त्यांचे न्यायाधीश होते. ते आले आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला लवकरात लवकर ह्या 2 स्टेट्सना बायफर्केट करायचं आहे, बायसेक्ट करायचं आहे, तर तुम्ही एक अशी लाईन ऑन ग्राउंड डिसाईड करा की त्याच्या वेस्ट साईडला वेस्ट पंजाबमध्ये पाकिस्तान असेल आणि ईस्ट साईडला ईस्ट बेंगॉलमध्ये पाकिस्तान, म्हणजे त्यावेळेचा ईस्ट पाकिस्तान, आताचा बांगलादेश असेल. त्यांना मुदत दिली गेली होती जून 1948 पर्यंत, पण समहाऊ त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली की इंग्रजांना अचानक ऑगस्ट 47 मध्येच स्वातंत्र्य बहाल करायला लागलं. त्यामुळे त्या घाईगडबडीमध्ये सर रॅडक्लिफ आणि त्यांच्या कमिशननी कितपत ऑन ग्राउंड जाऊन सर्वे केला असेल, गावागावांमध्ये जाऊन त्यांनी कितपत डेमोग्राफी चेक केली असेल, वी ऑल कॅन गेस. त्यामुळे ही रॅडक्लिफ लाईन एका जाड्या इंक पेननी मॅपवर मारली गेली, आणि ही रॅडक्लिफ लाईन इज सो नोटोरियस, सो इनफेमस की दिस इज वन लाईन विच हॅज कॉज मॅक्सिमम सफरिंग टू द ह्युमन रेस, ज्याच्यामुळे करोडो लोक बेघर झाले, लाखो लोकांची कत्तल झाली. दिस इज दॅट इनफेमस रॅडक्लिफ लाईन विच स्टिल डिवाइड्स इंडिया पाकिस्तान अँड इंडिया बांगलादेश. इंडिया चायना मॅकमोहन लाईन 1914 साली त्यावेळेच्या ब्रिटिश इंडिया आणि चीन किंवा
तिबेट याच्यामध्ये ही लाईन आखली गेली, मॅकमोहन लाईन, जी त्यावेळेच्या ब्रिटिश इंडियाला मान्य होती, अजूनही भारताला मान्य आहे, पण ती चायनाला मान्य नाही. दे डोंट रिकग्नाइज दिस. आणि ड्युरँड लाईन जी मी तुम्हाला सांगितली अफगाणिस्तान आणि भारतामधली, आपला ऑफिशियल स्टान्स हा आहे की लेह लडाखच्या व्यतिरिक्त गिलगिट बाल्टिस्तानसुद्धा आपलंच आहे. ते जर का आपण मानलं तर आपली ड्युरँड लाईन अफगाणिस्तानाबरोबर आपण शेअर करतो. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की इथे कुठेच लाईन ऑफ कंट्रोल किंवा लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल किंवा AGPLचा उल्लेख मी अजून केलेला नाही. दॅट इज बिकॉज त्या आपल्या ऑफिशियल बाउंड्रीज नाही आहेत, त्या डिस्प्युटेड बाउंड्रीज आहेत, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. पीस टाईममध्ये ज्या इंटरनॅशनल बाउंड्रीज असतात त्याच्यावर कधीच युद्धजन्य परिस्थिती नसते किंवा नाही असं मानलं जातं. त्यामुळे पीस टाईममध्ये इंटरनॅशनल बाउंड्रीज ज्या आहेत त्या सगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेस किंवा बाउंड्री मॅनेजमेंट फोर्सेस जे आहेत ते करतात. इंडियन आर्मी, कुठल्याच देशाची आर्मी पीस टाईममध्ये बॉर्डरवर नसते. त्यामुळे बॉर्डर गार्डिंग फोर्सेस जे आहेत, इंडिया नेपाळची बॉर्डर जी आहे ती सशस्त्र सीमा बल SSB ते मॅनेज करतात. इंडिया भूतान बॉर्डर जी आहे ती सशस्त्र सेना बल मॅनेज करतात. इंडिया पाकिस्तान आणि इंडिया बांगलादेश या ज्या 2 बॉर्डर आहेत त्या अतिशय व्होलेटाईल बॉर्डर्स मानल्या जातात. म्हणून सशस्त्र बलांपैकी पोलीस फोर्सपैकी जे सगळ्यात जास्त काबिल आणि जे सगळ्यात जास्त केपेबल फोर्स जो आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ज्याला आपण BSF म्हणतो, दे लुक आफ्टर इंडिया पाकिस्तान आणि इंडिया बांगलादेश बॉर्डर. त्याच्या व्यतिरिक्त इंडिया म्यानमार बॉर्डर जी आहे ती आसाम रायफलकडे आहे आणि इंडिया चायना बॉर्डर जी आहे ती इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस दॅट इज ITBP कडे आहे. हे झालं पीस टाईम ओरिएंटेशन. द मोमेंट अ बुलेट इज फायर्ड, ज्यावेळी ऑपरेशन सुरू होतात, दिस एंटायर बॉर्डर इज टेकन ओव्हर बाय द इंडियन आर्मी. Indian Army replace all the paramilitary forces and forces move back in the second echelon and the army takes on the defense of the country. Now this is something very interesting, कारण याच्यावरच आपल्या इंडियन आर्मीची प्रेझेंट डिप्लॉयमेंट आणि ऑपरेशनल फिलॉसॉफी बेस आहे. हा जम्मू काश्मीरचा नकाशा आपण मानतो, जो ही पूर्ण जी काळी लाईन इथे आहे, इथे अफगाणिस्तानशी पण आपण बॉर्डर शेअर करतो, हा आपला ऑफिशियल स्टान्स आहे. पण जर का तुम्ही बघितलं ॲक्च्युअल ऑन ग्राउंड जे आहे, इथपासनं ही जी डॉटेड लाईन आहे ती लाईन ऑफ कंट्रोल आहे, विच इज सेपरेटिंग इंडियन जम्मू काश्मीर आणि पाक ऑक्युपाईड काश्मीर राईट अप टू हिअर. इथपासनं ही जी स्ट्रेट लाईन आहे, तो या पॉईंटपर्यंत इथे NJ 9842 पॉईंट आहे, इथे जास्त क्लिअर होईल. सो ही जी लाल रेषा आहे याला आपण लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो, LC किंवा LOC म्हटलं जातं. जम्मू काश्मीरमध्ये माधवपूरपासनं संगम म्हणून एक जागा आहे, जिथपर्यंत इंटरनॅशनल बाउंड्री आहे, पण त्याच्या पुढे संगमपासनं पुढे जी आहे ती लाईन ऑफ कंट्रोल आहे, जी अत्यंत व्होलाटाईल अशी बाउंड्री आहे, जी ऑफिशियली कोणीच रिकग्नाइज करत नाही. आणि 2003पर्यंत तिथे जो जिथे बसेल ती त्याची जमीन असा संकेत होता. त्याच्यानंतर इंडिया पाकिस्तानमध्ये फॉर्मली सीज फायर झाल्यानंतर आता या बाउंड्रीला दोन्ही देश मान्य करतात, पण तरी ऑन ग्राउंड ही डिमार्केट करता येत नाही. इंटरनॅशनल बाउंड्रीज ज्या आहेत त्या ऑन ग्राउंड डिमार्केट करता येतात, कारण ऑल अलॉंग द इंटरनॅशनल बाउंड्री देर आर बाउंड्री पिलर्स विच आर मार्क, सिमेंटेड बाउंड्री पिलर्स, आणि बऱ्याच ठिकाणी प्रॉपर बाउंड्री फेन्सिंग पण आहे, जे थ्रू आउट द नाईट वेल लीट असतं आणि दोन्हीकडचे बाउंड्री मॅनेजमेंट ग्रुप्स त्याला मॉनिटर करतात आणि सर्वेलन्स करतात. पण LCवर कधीही असं नसतं. सो लाईन ऑफ कंट्रोल इज द मोस्ट व्होलेटाईल लाईन. दिस इज ऑलमोस्ट अबाउट 780 किलोमीटर्स. 9842 हा जो पॉईंट आहे हा इट्स अ मॅप रेफरन्स पॉईंट. तिथपासनं पुढे ही जी लाईन आहे याला म्हणतात AGPL, ॲक्च्युअल ग्राउंड पोझिशन लाईन, विच इज ॲक्च्युअली द अनसीन undemarcated boundary in Siachen glacier between Indian forces and the Pakistani forces. त्याची लांबी साधारण 150 किलोमीटरची आहे. त्याच्यानंतर ही उजवीकडे जी लाल लाईन दिसते जाड, याला म्हणतात LAC, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. सो लाईन ऑफ कंट्रोल जे आहे दॅट इज डिमार्केटिंग इंडियन काश्मीर आणि पाक ऑक्युपाईड काश्मीर, आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जे आहे दॅट इज डिमार्केटिंग इंडियन लडाख अँड चायना ऑक्युपाईड लडाख रिजन, दॅट इज अक्साई चीन. सो ह्या मेन आपल्या डिस्प्युटेड बाउंड्रीज आहेत.
जर का तुम्ही काश्मीरचा नकाशा बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की टोटल काश्मीरच्या लँडमासपैकी, जम्मू काश्मीर आणि लडाखच्या लँडमासपैकी केवळ 48% और इवन 47.95% फक्त भारताकडे आहे. साधारण 32.5 किंवा 33% पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे. साधारण 17% अक्साई चीन आहे, जे 1963 सालापासून चायनाच्या कब्जामध्ये आहे. आणि हा जो पोर्शन आहे 2.33%चा चाक्सम व्हॅलीचा, याला आपण म्हणू शकतो हलव्याच्या घरावर तुळशीपत्र, जे पाकिस्तानने उधार होऊन चीनला दिलं. पण ते कोणाचं आहे? ते आहे ओरिजिनली आपलं. सो दिस इज समथिंग तुळशीपत्र जे पाकिस्तानने दिलेलं आहे चीनला. सो हा एवढा सगळा एरिया जर का आपण जम्मू काश्मीरच्या मॅपमधनं बघायला तर आपल्याकडे फक्त 48%च्या आसपास भूभाग आहे. बाकी मगाशी ज्या आम्ही डिस्प्युटेड बाउंड्रीज दाखवल्या त्या आता आपल्या ठिकाणांची मी नावं लिहिल्यामुळे ते जास्त क्लिअर होतील. जम्मू इथे आहे, हा संगम आहे, हे माधोपूर आहे. माधोपूरपासून संगमपर्यंत IB आहे तकरीबन 210 किलोमीटरची, ज्याला आपण इंटरनॅशनल बाउंड्री मानतो पण पाकिस्तान मानत नाही. पाकिस्तान कॉल्स इट ॲज अ वर्किंग बाउंड्री. दे डोंट रेकग्नाइज दिस पीस ऑफ इंटरनॅशनल बाउंड्री, बट वी कॉल इट इंटरनॅशनल बाउंड्री. त्याच्यानंतर लाईन ऑफ कंट्रोल, दिस इज द फेमस उरी बल्ज. पूंछ आणि उरीच्या मध्ये सरळ रस्ता आहे. पण इथे मध्ये हाजीपीर पास आहे या बल्जमध्ये, जो प्रत्येक वॉरमध्ये आपण घेऊन पाकिस्तानला परत केलेला आहे फॉर व्हॉट एव्हर स्ट्रॅटेजिक कंपल्शन. त्याच्या बदल्यात आपण पाकिस्तानकडनं काय घेतलं वी नो इट वेल. पण हा असा पास आहे, जर का तो पास नसेल तर पूंछपासनं उरीपर्यंत काही तासात पोचता येईल. आत्ता जर का पूंछपासनं उरीपर्यंत जायचं असेल तर आपल्याला पूर्ण जम्मूला येऊन असं हायवेने श्रीनगरला जाऊन असं उरीला जायला लागतं. इट टेक्स ऑलमोस्ट 2 days. सो दॅट इज वॉट इज दी सिग्निफिकन्स ऑफ दिस लाईन ऑफ कंट्रोल, की जिओग्राफिकली आणि फिजिकली जे फीचर्स अगदी समोरासमोर आहेत ती लाईन ऑफ कंट्रोलमध्ये आल्यामुळे वी कॅनॉट ॲक्सेस दोज फीचर्स. त्यामुळे मेंटेनन्स ऑफ फोर्सेस, स्विचिंग ऑफ फोर्सेस ड्युरिंग वॉर इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट अँड चॅलेंजिंग. हा इकडनं नॅशनल हायवे 1 श्रीनगरवरनं जोजिला पास क्रॉस करून द्रास पास करून कारगिलवरनं पुढे लेहला जातो. सो दॅट इज NH1. आणि हे इथे वरती जे आहे हे सियाचिन ग्लेशियर आहे. मी म्हणालो तसं NJ 9842 पासनं इंदिरा कोल इज दी लास्ट पॉईंट इन कंट्रोल ऑफ आवर कंट्री, आवर आर्मी, विच कॉल्ड इंदिरा कोल. आजकाल आपण त्याला लास्ट पॉईंट म्हणत नाही, आपण त्याला फर्स्ट पॉईंट असं म्हणतो. चेंज इन माइंडसेट. सो इंदिरा कोल इज द फर्स्ट पॉईंट ऑफ इंडियाज कंट्रोल फ्रॉम वेअर वी स्टार्ट. आणि अंदमान निकोबार आयलंड्समध्ये, कार निकोबारमध्ये सगळ्यात जो टोकाचा पॉईंट आहे दॅट इज कॉल्ड इंदिरा पॉईंट. सो दॅट इज द लास्ट, और अगेन दॅट इज द फर्स्ट फ्रॉम साऊथ अँड दिस इज द फर्स्ट फ्रॉम नॉर्थ. Okay, some interesting facts about various disputed borders. Firstly, line of control, as you know, India-Pakistan, it divides Indian Kashmir and Pakistani Kashmir. International border, as I said, Pakistan does not recognize the border in Jammu. They call it working boundary. AGPL मी तुम्हाला सांगितलं सियाचिन ग्लेशियरमध्ये आहे. आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल बिटवीन चायना अँड इंडिया ऑक्युपाईड लडाख रिजन इन द वेस्टर्न सेक्टर. ईस्टर्न सेक्टरमध्ये सुद्धा डिस्प्युटेड बाउंड्रीज आहेत, विच इज कॉल्ड मॅकमोहन लाईन, विच चायना डझंट रेकग्नाइज and we recognize that, which is sharing Arunachal Pradesh. Indian Army is the only army which is fortunate enough to operate in variety of terrain configurations. म्हणजे मी इथे मुद्दामून डावीकडे -50 असं लिहिलं आहे आणि उजवीकडे खाली +50 लिहिलं आहे. सो दिस इज दी स्पेक्ट्रम इन विच वी ऑपरेट. -50 degrees in glaciated terrain in Ladakh and Siachen Glacier to +50 degrees in Thar Desert or Jaisalmer, Badmer area. So this is the spectrum in which Indian Army operates, and we are the only army in the world, I can say with lot of pride, which has got such varied terrain configuration to work in. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे पंजाब आणि हिमाचल जम्मू एरियामध्ये प्लेन्स आहेत. आपल्याकडे कारगिल द्रासमध्ये हाय माउंटन्स आहेत, ग्लेशियर तुम्हाला माहितीच आहे. ईस्टर्न थिएटरमध्ये बांगलादेशच्या बॉर्डरला आपल्याकडे रिव्हराईन टेरेन आहे, जिथे यू हॅव टू ऑपरेट थ्रू रिव्हर्स. प्लस ईस्टर्न थिएटरमध्ये थिक जंगल्स आहेत,
विथ ऑल द बॉर्डर्स अलॉंग म्यानमार आणि बांगलादेश अगेन, आणि वेस्टर्न सेक्टरमध्ये बॉर्डरिंग पाकिस्तान. वी हॅव गॉट थार डेझर्ट. फर्दर डाऊन साऊथ वी हॅव गॉट रन ऑफ कच्छ, विच इज ऑल्सो अ व्हेरी युनिक कॉन्फिगरेशन. रन ऑफ कच्छ जे आहे तसं कॉन्फिगरेशन कुठेही बघायला मिळणार नाही जगामध्ये. सो वी आर फॉर्च्युनेट अँड दॅट वी आर फेसिंग सच चॅलेंजेस. सो जस्ट टू गिव्ह एन आयडिया की आपल्या आर्मीची इक्विपमेंट प्रोफाईल, ट्रेनिंग फिलॉसॉफी, डिप्लॉयमेंट प्रोफाईल आणि मॅनपॉवर मॅनेजमेंट एवढं इंट्रिकेट का आहे? बिकॉज एव्हरी अल्टरनेट टेन्युअर वी ऑपरेट इन सच काइंड ऑफ टेरेन कॉन्फिगरेशन. आता जॉग्राफी आणि थोडीफार हिस्ट्री समजून घेतल्यानंतर नाव वी विल कम टू हायर डिफेन्स ऑर्गनायझेशन विच ॲक्च्युअली कंट्रोल्स अँड प्लॅन्स ऑल द मॅटर्स मिलिटरी फॉर अस. हायर डिफेन्स ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, महामहिम प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द सुप्रीम कमांडर ऑफ आर्म फोर्सेस. सो प्रेसिडेंट ऑफ इंडिया, त्याच्यानंतर प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज ऑफकोर्स द मेन हेड. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, ज्याचं प्राईम मिनिस्टर आणि 5 महत्त्वाचे कॅबिनेट मिनिस्टर्स दे आर दी पार्ट ऑफ दिस. Then Ministry of Defense, which is under the Raksha Mantri. CDS is a newly formed appointment about 5 years back. Chief of Staff Committee and Chief of Integrated Defense Staff. So all of them together they form the higher defense organization of our country. And this is the framework that coordinates and manages the nation's military and defense related affairs, everything. No operation of the scale of whether it is Balakot strike or Operation Sindoor or even Uri attacks are not planned at the tactical level within the army. They are planned at the highest level. They are executed at the tactical level. त्यांचं एक्झिक्युशन जे आहे ते टॅक्टिकल लेवलला होतं, म्हणजे ब्रिगेड किंवा बटालियनच्या लेवलला. पण त्याचं प्लॅनिंग जे आहे आणि त्याच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स जे आहेत त्या हायेस्ट एशलॉनमधूनच येतात. ऑन अवर ओन small tactical operations a brigade commander or a battalion commander can undertake, but the definition of small now has changed, because now anything happening on the border, even one bullet being fired, has got an international ramification. So one has to be very careful, but yes, every operation is decided and planned at the highest level of our military decision making body. Coming one step down, तिकडे आपण हायर डिफेन्स ऑर्गनायझेशनमध्ये MOD बघितलं होतं. नाव व्हॉट इज MOD? MOD इज मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, ज्याचे करता धरता होल सोल इज द रक्षा मंत्री, who is duly supported by the defense secretary, who is an IAS cadre officer, and he is head of the Department of Defense, responsible for coordinating all the activities of the MOD, mainly the defense forces, defense production, defense research and development, that is DRDO, and ex-servicemen welfare. Ministry of Defense has got integrated headquarters. आधी दिल्लीमध्ये इंडिपेंडंट हेडक्वार्टर्स होते, आर्मी हेडक्वार्टर, नेव्ही हेडक्वार्टर, एअर हेडक्वार्टर. बट इंडिपेंडंट हेडक्वार्टर्स डझंट जेल वेल व्हेन यू हॅव टू फाईट अ वेल कोऑर्डिनेटेड इंटिग्रेटेड बॅटल. आणि आजकाल कुठलीच बॅटल इंडिपेंडेंटली होऊ शकत नाही. एव्हरीवेअर इट हॅज टू बी इंटर सर्व्हिसेस इंटिग्रेशन. So there is something called integrated headquarters of the Ministry of Defense. So that integrated headquarters of Military of Defense is in Delhi. CDS, the newly formed appointment, is part of the integrated headquarters, and he is overall in charge of all the 3 service headquarters: Army, Navy, Air Force. IHQ of integrated headquarters of MOD Army, Karta Dharta is Chief of Army Staff, the General. IHQ Navy, the whole and soul in charge is the Chief of Naval Staff, the Admiral. And IHQ Air Force, the overall in charge is the Chief of Air Staff, is the Air Chief Marshal. So far so good? Okay. माझ्या आधीच्या स्लाईडप्रमाणे याच्यानंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउट होता 5 मिनिटाचा. सो जर हवा असेल तर वी कॅन टेक अ स्टॉप, अदरवाईज वी कॅन कंटिन्यू. Continue? Okay. So now coming to the main topic, know your army, know our army. Yeah.
हा पार्ट मी या प्रकारे कव्हर करीन. आधी वेगवेगळे हेडक्वार्टर्स कुठली आहेत आर्मीची त्याच्याबद्दल माहिती सांगीन. आर्मीच्या आर्म्स अँड सर्व्हिसेस काय आहेत वेगवेगळे त्याच्याबद्दल माहिती सांगीन. रँक स्ट्रक्चर विच इज मोस्ट इंटरेस्टिंग टू नो. लिटल बिट अबाउट लाईफ इन द आर्मी आणि सिलेक्शन प्रोसेस. जो या गॅदरिंगमध्ये सिलेक्शन प्रोसेसबद्दल जास्त मी काही सांगणार नाही, कारण आपल्यापैकी कोणीच आर्मीत जाण्याकरता किंवा जाऊ शकेल या वयाचं नाही. बट इन केस यू नो समबडी हू इज इंटरेस्टेड और यू वॉन्ट टू गाईड समबडी टू जॉइन द आर्मी, हिअर इज द इन्फॉर्मेशन. यू कॅन ऑलवेज गेट हिम और हर कनेक्टेड विथ मी. आय विल गाईड देम फर्दर. या सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट, what is the role of Indian Army? The role of Indian Army is very clear. Preserve national interest and safeguard the sovereignty, territorial integrity and unity of India against any external threat by deterrence or by waging a war. Very important. By deterrence means जर आपल्यावर कोणी आक्रमण करून येणार असेल तर we have to act as a deterrent. पण असं काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला आधीच समजल्या की जे आपल्यावर आक्रमण करून येणार आहेत आणि we want to be proactive to neutralize that before they attack on us, then we can also cross the border and wage a war to protect our territorial integrity and sovereignty. आणि सेकंडरी रोल आपला आहे आर्मीचा, डिफेंड द नेशन अगेन्स्ट इंटरनल थ्रेट्स अँड चॅलेंजेस सच ॲज द प्रॉक्सी वॉर बाय असिस्टिंग द गव्हर्नमेंट अँड ऑल्सो प्रोव्हाइड एड टू सिव्हिल अथॉरिटीज वेन रिक्वायर्ड. सो अंडर दिस चार्टर आपली आर्मी सध्या जम्मू काश्मीरमध्ये किंवा नॉर्थ ईस्टच्या ज्या डिस्टर्ब स्टेट्स आहेत, नागालँड आहे, मणिपूर आहे, टू सम एक्सटेंट आसाम आहे, या स्टेटमध्ये सध्या जी आर्मीची डिप्लॉयमेंट आहे फॉर काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन्स, ज्याला आपण CIOPS म्हणतो किंवा काश्मीरमध्ये त्याला ऑपरेशन रक्षक म्हणतात, ही डिप्लॉयमेंट जी आहे दॅट इज अंडर द सेकंड चार्टर. कारण वी आर ऑल्सो सपोज टू एलिमिनेट एनी इंटरनल थ्रेट विच इज कॉज ड्यू टू द प्रॉक्सी वॉर. एड टू सिव्हिल अथॉरिटीज तुम्ही सगळ्यांनीच आर्मीला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये बघितलं असेल, वेदर इट इज कंट्रोलिंग द रायट्स वे बॅक इन 92-93 in Mumbai, or flood relief operations in Mumbai in 2005, or any kind of national or natural calamity. आजकाल NDRF आणि SDRF नवीन फोर्सेस रेज झाले आहेत, नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स आणि स्टेट डिझास्टर रिलीफ फोर्स. त्यामुळे आर्मीज डिप्लॉयमेंट फॉर एड टू सिव्हिल अथॉरिटी बरीच कमी झाली आहेत, पण तरीसुद्धा ॲज अ लास्ट रिसॉर्ट फायनली द आर्मी इज डिप्लॉयड. Okay, after understanding the role, now we come down to various headquarters. So to start with Army headquarter, as I said, Chief of Army Staff, that is the general, is the Karta Dharta, he is the head. General Dwivedi as of now is the chief. Army headquarters under command headquarters असतात, various area headquarters असतात आणि chiefच्या under directly PSOs असतात. PSOs म्हणजे Principal Staff Officers. कमांड हेडक्वार्टर्स आर बेसिकली कंट्रोलिंग दी ऑपरेशनल फील्ड फॉर्मेशन्स, म्हणजे जी फॉर्मेशन्स ऑपरेशनली डिप्लॉईड आहेत किंवा होणार आहेत फॉर वॉर, दे आर ऑल कंट्रोल्ड बाय द व्हेरियस कमांड हेडक्वार्टर्स. एरिया हेडक्वार्टर्स आर बेसिकली कंट्रोलिंग द लॉजिस्टिक्स हब, म्हणजे फील्ड फॉर्मेशन जेव्हा वॉर लाईक सिच्युएशनमध्ये डिप्लॉय होतील तेव्हा त्यांचं लॉजिस्टिक्स जे बघायचं पूर्ण काम आहे त्याच्याकरता एक वेगळं हेडक्वार्टर असतं, दॅट इज कॉल्ड एरिया हेडक्वार्टर. आणि प्रत्येक वेगवेगळी डायरेक्टरेट्स आहेत तिथे. प्रत्येक डायरेक्टरेटचे हेड्स जे आहेत त्यांना म्हणतात PSO, लाईक इंजिनियर इन चीफ, दी मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स, मास्टर जनरल ऑफ सस्टेनन्स, आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल TVवर DGMO, Director General Military Operations. They are all called PSOs, Principal Staff Officers to the Chief, who are heading various directorates, who formulate policies for the field formations and the entire army to work. जास्त हेवी होत नाही आहे ना? ओके, हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. आय विल गिव्ह सम टाइम फॉर यू टू अब्झॉर्ब दिस स्लाइड अँड देन आय विल टॉक अबाउट इट. This is a standard organogram of our army. मला आशुतोषने विषय असा दिला की तो कॉम्प्लिकेटेडच आहे, म्हणजे आय कॅन्ट मेक इट एनी सिम्पलर.
सो टू स्टार्ट विथ, आपण मगाशी कमांड हेडक्वार्टरपर्यंत आलो होतो खाली आर्मी हेडक्वार्टरमधनं. सो नाव द कमांड हेडक्वार्टर डाऊनवर्ड्स. कमांड हेडक्वार्टर, कोर हेडक्वार्टर, डिव्हिजन हेडक्वार्टर, ब्रिगेड हेडक्वार्टर, बटालियन हेडक्वार्टर, कंपनी हेडक्वार्टर, प्लाटून हेडक्वार्टर, सेक्शन. सेक्शन इज द स्मॉलेस्ट एंटिटी ऑफ आर्मी. एका सेक्शनमध्ये नाव आय विल गो टॉप बॉटम अप. एका सेक्शनमध्ये 10 जवान असतात, कधी कधी 11ही असतात डिपेंडिंग ऑन दी इक्विपमेंट प्रोफाईल. 3 सेक्शन्स स्टँडर्ड, म्हणून मी स्टँडर्ड ऑर्गॅनोग्राम सांगितलं. त्याच्यामध्ये थोडेफार व्हेरिएशन्स असतील. कधी मी सांगतो 3 सेक्शनचं म्हणून एक प्लाटून बनतं, काही काही युनिट्समध्ये 4 सेक्शनचं पण प्लाटून असतं, पण स्टँडर्ड 3 सेक्शनचं मिळून एक प्लाटून बनतं. त्यामुळे एका प्लाटूनमध्ये साधारण 30 ते 50 जवान असू शकतात. 3 प्लाटून बनून एक कंपनी बनते. एका कंपनीमध्ये साधारण 150 ते 200 जवान असू शकतात. सेक्शनचा कुठलीही बॉडी ऑफ ट्रूप्स असली की त्याला कमांडर असायलाच हवा. विदाऊट कमांडर द बॉडी ऑफ ट्रूप्स हॅज गॉट नो मिनिंग. सो सेक्शनमध्ये सेक्शन कमांडर असतो, ज्याचा रँक हवालदार असतो. प्लाटूनमध्ये प्लाटून कमांडर असतो, ज्याचा रँक सिनियर सुभेदार किंवा यंग लेफ्टनंट किंवा कॅप्टन असतो. कंपनीमध्ये कंपनी कमांडर असतो किंवा स्क्वाड्रन कमांडर किंवा बॅटरी कमांडर त्याला म्हणतात, ज्याचा रँक मेजर किंवा लेफ्टनंट कर्नल असतो. साधारण 4 ते 5 कंपनीज मिळून एक बटालियन किंवा रेजिमेंट बनते, विच इज कॉल्ड युनिट. तुम्ही आपल्या तुमच्या नात्यातल्या किंवा अदरवाईज आर्मीच्या लोकांना बोलताना कधी ऐकलं असेल की आमच्या युनिटमध्ये असं होतं, आमच्या युनिटमध्ये तसं होतं. सो व्हॉट इज द युनिट? युनिट इज बटालियन, रेजिमेंट और ग्रुप ऑफ 5 or 6 कंपनीज विच फंक्शन अंडर वन कमांडिंग ऑफिसर. सो कमांडिंग ऑफिसर जे असतात त्यांचा रँक असतो कर्नल, फुल कर्नल रँक असतो. सो एनिथिंग विच इज कॉल्ड अ युनिट इज बेसिकली अ बटालियन और अ रेजिमेंट. 3 बटालियन्स किंवा रेजिमेंट्स आणि सपोर्टिंग ॲक्ट्स अँड डेट्स मिळून एक ब्रिगेड बनते. सो बटालियनची नफरी 800 ते 1000, काही काही वेळा 1200 पण असते. ब्रिगेडची नफरी म्हणजे संख्या, पार्डन माय हिंदी, 3000 ते 4000च्या आसपास साधारण एका ब्रिगेडची नफरी असते. स्टँडर्ड 3 ब्रिगेड आणि ॲक्ट्स अँड डेट्स मिळून डिव्हिजन बनते. सो बटालियनमध्ये कमांडिंग ऑफिसर असतो जो फुल कर्नल असतो. ब्रिगेडमध्ये अर्थातच ब्रिगेड कमांडर असतो, ब्रिगेडियर रँकचा ऑफिसर असतो. डिव्हिजनचा जो हेड असतो त्याला म्हणतात जनरल ऑफिसर कमांडिंग, GOC. त्यांचा रँक असतो मेजर जनरल. डिव्हिजन इज दी स्मॉलेस्ट फॉर्मेशन विच कॅन गो इन टू वॉर इंडिपेंडंटली. कुठलीही डिव्हिजन इंडिपेंडंटली एका आपल्या ॲक्सिसवर आपले ऑपरेशन्स कंडक्ट करू शकते. कारण डिव्हिजनमध्ये फायटिंग ट्रूप्स असतात, लॉजिस्टिक्स ट्रूप्स असतात, मेंटेनन्स ट्रूप्स असतात, सपोर्टिंग आर्म सर्व्हिसेस सगळे असतात. आणि ह्या सगळ्याचा जो स्मॉलेस्ट फॉर्मेशन हेडक्वार्टर आहे तो आहे डिव्हिजन हेडक्वार्टर. त्यामुळे डिव्हिजन इज दी फर्स्ट लेवल ॲट विच अ बॅटल ऑर अ वॉर इज फॉट इन कन्व्हेन्शनल वॉर. अ ब्रिगेड कॅनॉट गो इन टू operations all by itself, कारण की for small supports it will have to look over its shoulder to the other formations. पण डिव्हिजन एक असा फोर्स लेवल आहे साधारण 12 ते 15,000चा, जो इंडिपेंडेंटली अंडर दी गायडन्स अँड लिडरशिप ऑफ द जनरल ऑफिसर कमांडिंग हु इज अ मेजर जनरल रँक ऑफिसर, इट कॅन गो ऑन अ सेपरेट ॲक्सिस ऑल टुगेदर. काही ब्रिगेड्सही तशा असतात ज्यांना इंडिपेंडंट ब्रिगेडचा दर्जा दिला जातो. साधारण 3 ते 4 डिव्हिजन्स मिळून एक कोर बनतो, ज्याच्यामध्ये साधारण 30 ते 45,000 ट्रूप्स असतात. कोर कमांडरचा रँक असतो लेफ्टनंट जनरल. ही इज कॉल्ड कोर कमांडर ऑर द जनरल ऑफिसर कमांडिंग द कोर. कोरमध्ये 2 प्रकारचे कोर असतात, होल्डिंग कोर आणि स्ट्राईक कोर. नावावरून लक्षात येईलच, होल्डिंग कोर्स आर बेसिकली होल्डिंग द ग्राउंड इन डिफेन्सिव्ह रोल, आणि स्ट्राईक कोर्स आर गोइंग टू गो इन टू द एनिमी टेरिटरी. 3 किंवा 2 कोरचं मिळून एक कमांड बनते. सो एका कमांडची नफरी साधारण 1.5 ते 2 लाख असते. आपल्याकडे 7 ऑपरेशनल कमांड्स आहेत आणि एक ट्रेनिंग कमांड आहे इंडियन आर्मीमध्ये. आणि कमांड हेडक्वार्टरमध्ये आर्मी कमांडर असतात, हू इज दी ॲक्च्युअल फील्ड कमांडर. कारण चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे आहेत, ही इज द चीफ ऑफ आर्मी स्टाफ, ही इज नॉट द कमांडर. द ॲक्च्युअल कमांडर ऑन ग्राउंड इज द आर्मी कमांडर, who is a 3-star general.
सो ह्या स्टँडर्ड ऑर्गॅनोग्राम आपण म्हणू शकतो आर्मीचा. सो सेक्शनपासनं कमांड हेडक्वार्टरपर्यंत क्लिअर आहे. सो दिस इज द हायरार्की. मी सांगितलं त्याप्रमाणे IHQ ऑफ MOD, कमांड, कोर, डिव्हिजन, ब्रिगेड, बटालियन ऑब्लिक रेजिमेंट. इन्फंट्रीची असेल तर त्याला बटालियन म्हणतात. आर्टिलरी, आर्मर्ड कोर, इंजिनियर, सिग्नल्सची असेल तर त्याला रेजिमेंट म्हणतात, विच इज कमांडेड बाय अ कर्नल. मग कंपनी, इन्फंट्रीची कंपनी असते, बाकीच्या आर्मर्ड कोरच्या स्क्वाड्रन्स आणि आर्टिलरीच्या बॅटरीज असतात, प्लटून्स आणि ट्रूप्स आणि सेक्शन. मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्या 7 ऑपरेशनल कमांड्स आहेत आणि 1 ट्रेनिंग कमांड आहे. या ऑपरेशनल कमांड्स कुठे कुठे आहेत जनरली माहिती असेल सगळ्यांना, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. नदन कमांड, वेस्टर्न कमांड, ट्रेनिंग कमांड इन शिमला, नदन कमांड इन उधमपुर, वेस्टर्न कमांड इन चंडी मंदिर, ट्रेनिंग कमांड इन शिमला, साउथ वेस्टर्न कमांड इन जयपुर, सेंट्रल कमांड इन लखनऊ, ईस्टर्न कमांड इन कोलकाता, सदर्न कमांड इन पुणे आणि अंदमान निकोबार कमांड इन पोर्ट ब्लेअर. सो दीज आर ऑल कमांड हेडक्वार्टर्स विच आर्टिलरी, इंजिनियर्स असं लूजली मेन्शन करताना ऐकलं असेल. सो यू ऑल मस्ट बी वंडरिंग की हे काय क्लासिफिकेशन आहे. सो एंटायर आर्मी इज डिवायडेड, सॉरी आय विल नॉट यूज द वर्ड डिवायडेड, इज क्लासिफाईड, इज नॉट डिवायडेड. Army is classified in various arms and services depending on their operational role and equipment profile and tasks they are supposed to perform in the war. त्याप्रमाणे आपले 3 मोठे क्लासिफिकेशन्स आहेत. वन इज कॉम्बॅट आर्म, म्हणजे जे ॲक्च्युअल टार्गेटवर जाऊन, ज्याला हिंदीमध्ये गुत्थम गुत्था की लढाई म्हणतात, जी ॲक्च्युअल टार्गेटवर जाऊन जे लढाई करतात, दॅट इज कॉल्ड कॉम्बॅट आर्म. देन देर इज समथिंग कॉल्ड कॉम्बॅट सपोर्ट आर्म, म्हणजे जे कॉम्बॅट करता सपोर्ट प्रोव्हाइड करतात कॉम्बॅटच्या आधी, कॉम्बॅट सुरू असताना आणि कॉम्बॅटच्या नंतर. दे आर कॉल्ड कॉम्बॅट सपोर्ट आर्म. आणि देन देर इज अ क्लासिफिकेशन कॉल्ड कॉम्बॅट सपोर्ट सर्व्हिसेस, जे लॉजिस्टिक्स, राशन, रिपेअर अँड मेंटेनन्स, कॅज्युअल्टी मॅनेजमेंट, ओव्हरऑल HR मॅनेजमेंट, अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स जे करतात टू कीप द fighting efficiency of the troops and the morale of the troops high. So they are under the combat support services. So 3 classifications आहेत. Combat arms मध्ये काय येतं? Armored core म्हणजे tanks, चिलखती दळ. Infantry म्हणजे पायदळ आणि mechanized infantry, which is a combination of these two. Armored core mainly operate in plains आणि deserts, कारण की ऑब्वियसली माउंटन्समध्ये आर्मर्ड व्हेकल जाऊ शकत नाही. ऑफकोर्स आपले टँक्स, यू विल बी व्हेरी प्राऊड टू नो की आपले टँक्स जोजिला क्रॉस करून गेले होते 1947मध्ये. नॉर्मली टँक्स ऑपरेट इन प्लेन्स अँड डेझर्ट्स. इन्फंट्री इज ऑमनी प्रेझेंट. कुठेही लढाई असली तरी इन्फंट्री असायलाच हवी, कारण इट इज अल्टिमेटली दी बूट्स ऑन ग्राउंड ऑर दी बायोनेट स्ट्रेंथ दॅट डिसाइड्स केपेबिलिटी ऑफ एनी आर्मी. तुमच्याकडे सायबर ग्रुप असेल, तुमच्याकडे लॉंग रेंज वेक्टर्स असतील, तुमच्याकडे एव्हिएशन ॲसेट्स असतील, तुमच्याकडे इन्फॉर्मेशन वॉरफेअरचे ॲसेट्स असतील, पण जोपर्यंत तुमच्याकडे ऑन ग्राउंड बूट्स आणि बायोनेट नाही, तोपर्यंत यू कांट से दॅट युअर आर्मी इज केपेबल ऑफ प्रोसिक्युटिंग एनी काइंड ऑफ ऑपरेशन्स. त्यामुळे इन्फंट्री इज द मेन चंक, म्हणजे पायदळ ज्याला आपण म्हणतो, ते कॉम्बॅट आर्म आहे. आणि मेकनाइज इन्फंट्रीमध्ये इन्फंट्री सोल्जर्स रीच अप टू द टार्गेट इन आर्मर्ड व्हेकल्स, म्हणजे टार्गेटपर्यंत जाईपर्यंत त्यांना कॅज्युअलिटी सफर करायला लागत नाही. इन्फंट्री सोल्जर्सना टार्गेटवर पोहोचायच्या आधीच भरपूर कॅज्युअलिटी सफर करायला लागते, मग टार्गेटवर जाऊन जी आणखीन कॅज्युअलिटी होते ती वेगळी. सो इन्फंट्री सोल्जर्स फेस द मॅक्सिमम ब्रंट इन एनी वॉर. सो दॅट्स वाय इट्स कॉल्ड क्वीन ऑफ बॅटल. इन्फंट्री इज नोन ॲज क्वीन ऑफ बॅटल. मेकनाइज्ड इन्फंट्रीमध्ये इन्फंट्री सोल्जर्स दे रीच अप टू द टार्गेट इन आर्मर्ड व्हेकल्स विच आर प्रोटेक्टेड, so they don't suffer casualties before they reach the target. After reaching the target, whatever casualties they have to suffer, it's the destiny. We are prepared for that. But that is a mechanism. Now coming to combat support arms. Combat support arms मध्ये first is regiment of artillery, म्हणजे तोफखाना. तोफखान्याचे जवान
बॉर्डर क्रॉस करून दरवेळी जातील असं नाही, पण आपल्या एरियामध्ये राहून एनिमीचे टार्गेट्स सॉफन अप करायचे, एनिमीचा एरिया आपल्या कॉम्बॅट ट्रूप्स करता प्रिपेअर करायचा, की जेणेकरून आपले सोल्जर जेव्हा टार्गेटवर पोचतील तेव्हा त्यांना कमीत कमी क्षती होईल, कारण की ते टार्गेटवर पोचायच्या आधीच आर्टिलरीनी आपला तोफखान्याचा इस्तेमाल करून एनिमी टार्गेटला सॉफन करून ठेवलेलं असतं. म्हणजे त्याच्या पोस्टवर मॅक्सिमम कॅज्युअलिटी इन्फ्लिक्ट केलेली असते, त्यामुळे आपल्या जवानांना कमीत कमी रेजिस्टन्स फेस करायला लागतो. सो दॅट इज रेजिमेंट ऑफ आर्टिलरी. एअर डिफेन्स आर्टिलरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आत्ताच ऑपरेशन सिंदूरमध्ये वी ऑल हॅव सीन आपल्या एअर डिफेन्स आर्टिलरीमुळे किती जास्त क्षती आपण वाचवू शकलो. एअर डिफेन्स आर्टिलरीचं प्रायमरी चार्टर आहे टू टेक ऑन एनी एअरबोर्न ॲसेट्स ऑफ एनिमी विच आर होस्टाईल टू अस. So it is ranging from the fighter aircraft up to a drone, which we all have seen during Sindhu. That is air defense artillery. Army aviation, basically helicopters and attack helicopters, which help for the commanders to switch their position from one battlefield to other battlefield. It helps to carry out the aerial surveillance, communication, switching of forces from one sector to other sector in a limited capacity. आणि एअर एव्हिएशन ॲसेट्समध्ये फायर पॉवरसुद्धा असते, जी आपल्या इन्फंट्री किंवा आर्मर्ड कोरच्या ट्रूप्सला सपोर्ट करू शकते. कोर ऑफ इंजिनियर्स बेसिकली आपल्या डिफेन्सेसच्या समोर बारुदी सुरुंग लावून माइनफील्ड क्रिएट करणे आणि एनिमी टेरिटरीमध्ये म्हणजे शत्रूच्या इलाक्यामध्ये त्यांनी जे माइनफील्ड लावले आहेत ते निकामी करून आपल्या सैन्याकरता वाट करून देणे, हे मुख्य काम जे आहे ते कोर ऑफ इंजिनियर्स आहे, ज्याला सॅपर्स म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त अशा काही ठिकाणी जिथे आपल्या इन्फंट्री किंवा आर्मर्ड कॉलम्सना नाही पोचता येणार अशा ठिकाणी ब्रिजेस बांधणे, नदी पार करण्याकरता ब्रिज बांधून देणे, असॉल्ट ब्रिज बांधून देणे, ग्लेशियटेड टेरेनमध्ये ग्लेशियरवर ब्रिज बांधून देणे, ही सगळी कामं जी आहेत ती इंजिनियर्स करतात. याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण एनिमी टेरिटरी काबीज करतो त्यानंतर आपल्या ट्रूप्सना तिथे सर्वायवल करता पाणी, बंकर्स आणि ओव्हरऑल ओव्हरहेड प्रोटेक्शन हे पण प्रदान करण्याचं काम इंजिनियर्सचं असतं. कोर ऑफ सिग्नल्स बिफोर ऑपरेशन्स, ड्युरिंग ऑपरेशन्स आणि आफ्टर ऑपरेशन्स जेवढं काही कम्युनिकेशन आहे ते सगळं कोर ऑफ सिग्नल्स बघतात. आणि आजकाल कोर ऑफ सिग्नल्सचा चार्टर ऑफ ड्युटी खूप जास्त वाढली आहे, कारण की नाव वी आर इन टू द एरिया ऑफ इन्फॉर्मेशन वॉरफेअर. दॅट एंटायर इन्फो वॉरफेअर, सायबर वॉरफेअर, एव्हरीथिंग इज हँडल्ड बाय कोर ऑफ सिग्नल्स. So as on date, Corps of Signals is one of the very fast developing and very rapidly growing arm. Intelligence Corps, as the name suggests, intelligence gathering म्हणजे हेर खातं, जे कुठल्याही युद्धात जाण्याच्या पूर्वी, युद्ध सुरू असताना आणि युद्धानंतर त्या कंप्लीट एरियाची बित्तम बातमी आपल्या सिनियर कमांडर्सला पुरवतात, ज्याच्या बेसिसवर आपण आपले ऑपरेशन्स प्लॅन करतो. कॉम्बॅट सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये आर्मी सर्व्हिस कोर राशन, ऑल डे टू डे ॲम्युनिटीज विच एनी आर्मी वूड रिक्वायर. कुठलंही युद्ध सुरू झाल्यानंतर ऑल दी कॉम्बॅटंट्स आर सेल्फ कंटेंट फॉर 72 hours. पहिले 72 तास त्यांना काहीही रसद पुरवठा करायची गरज पडत नाही. इंडिव्हिज्युअली ॲज वेल ॲज त्यांच्या इक्विपमेंट करता फ्युएल असेल, ॲम्युनिशन असेल, दे आर सेल्फ कंटेंट. पण त्याच्यानंतर they need to be maintained, and that entire maintenance in terms of ration pani is done by Army Service Corps. In terms of ordnance, that is equipment, darugola, ammunition, explosives, everything is provided by ordnance. Corps of Electronics and Mechanical Engineers, they look after the maintenance of all the vehicle, plant, equipment, weapons is done by EME. Medical Corps, of course, casualty management is a main function in ops of war. You have to handle casualties as high as maybe 50 to 70% as per the operations intensity. Postal service, very important to keep your troops connected with their families and for the high morale of your troops. तुम्ही सगळ्यांनी बॉर्डर सिनेमामध्ये संदेश से आते हैं संदेश से जाते हैं गाणं बघितलं असेल. दॅट इज वॉट APS डज. RVC इज रिमाउंट अँड वेटरनरी कोर. आजकालच्या फास्ट पेस आणि हायटेक वॉरमध्ये आपण वेटरनरी कोरबद्दल बोलतो आहे, कदाचित ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, बट आर्मी वेटरनरी कोर इज वन. कारण की आपलं मॅक्सिमम ऑपरेशनल एरियाज तुम्हाला माहिती असेल की हाय माउंटन्स, ग्लेशियटेड टेरेन आणि अशा एरियामध्ये जिथे सामान्य गाडी किंवा हेलिकॉप्टर नाही पोचू शकत, अशा ठिकाणी
आपल्या पोस्टना मेंटेन करण्याकरता जवान जेमतेम पोचू शकतात त्यांचं पर्सनल लोड आपल्या खांद्यावर घेऊन, पण बाकीचा रसद पुरवठा, ॲम्युनिशन, अदर इक्विपमेंट घेऊन जाण्याकरता म्यूल्सची गरज असते. वी हॅव गॉट समथिंग कॉल्ड रिमाउंट अँड व्हेटरनरी कोर विच टेक्स केअर ऑफ ब्रीडिंग ऑफ म्यूल्स, ट्रेनिंग ऑफ म्यूल्स, ऑपरेटिंग म्यूल्स आणि मेंटेनिंग म्यूल्स. सो त्याच्याकरता RVC इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टर्म. आणि पायनियर कोर विच इज द ब्रूट मॅनपॉवर फोर्स विच इज रिक्वायर्ड फॉर मूवमेंट ऑफ एनी काइंड ऑफ ट्रूप्स. ओके, इंडिव्हिज्युअली आर्मर्ड कोर, मी माहिती सांगितल्याप्रमाणे टँक्स, तुम्ही RD परेडमध्ये कर्तव्यपथ किंवा राजपथावर आपले टँक्स चालताना बघितले असतील. दिस इज आर्मर्ड कोर. दिस इज इन्फंट्री. बटन फॅक्टरीच्या गणपती बाहेर तुम्ही एक बोर्ड बघितला असेल की आपल्या सैन्याचा आम्हाला अभिमान आहे, आणि त्याच्यामध्ये खाली बरीच नावं लिहिलेली आहेत. मराठा लाईट इन्फंट्री, सिख लाईट इन्फंट्री. टोटल इंडियन आर्मीमध्ये 27 इन्फंट्री रेजिमेंट्स आहेत, आणि प्रत्येक रेजिमेंटचा एक वेगळा वॉर क्राय असतो. सो इन्फंट्री इज बेसिकली द मेन फायटिंग फोर्स ऑफ इंडियन आर्मी, ज्याच्याशिवाय इंडियन आर्मीचं काहीच पान हलू शकत नाही. I think the video is not playing. Let me try. प्रत्येक इन्फंट्री रेजिमेंटचा आपला वेगळा वॉर क्राय असतो विच मोटिवेट्स देम टू गो इन टू वॉर. ही सगळी नावं तुम्ही त्या गणपतीच्या पेंडॉलखाली वाचली असतील. So that is our infantry, the main bone or the backbone of Indian Army. Artillery, Bofors तोफांबद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. Bofors is now one of the very small equipment which artillery has. Now artillery is equipped with state of art missile system. ऑपरेशन सिंधूमध्ये तुम्ही जे काय ऐकलं असेल की इतके किलोमीटर आतमध्ये टार्गेट केलं, काय काय क्षती पोहोचवली, इट्स ऑल द इंडियन आर्टिलरी विच हॅज कॉज्ड all this damage along with the Indian Air Force. आर्टिलरीमध्ये आता जी वेपन सिस्टम आहे, दे कॅन स्ट्राईक ॲज डीप ॲज 80 to 100 किलोमीटर्स सिटिंग इन आवर ओन टेरिटरी. एअर डिफेन्स आर्टिलरी तुम्ही सगळ्यांनीच TV वर बघितले असतील. द काइंड ऑफ डिफेन्स कव्हर और द डोम दॅट वॉज प्रोव्हाइडेड टू ऑल ओव्हर बॉर्डर एरिया, दॅट इज ऑल बिकॉज ऑफ द एअर डिफेन्स आर्टिलरी. आर्मी एव्हिएशन, मी सांगितलं त्याप्रमाणे अटॅक हेप्टर्स आणि सर्व्हेलन्स प्लॅटफॉर्म्स. Corps of Engineers, they go into war for making all the bridges and construction of helipad, mine laying, terrain analysis, track construction in deserts. Okay, signals, all communication, cyber warfare, info warfare is the domain of signals. Signals as of now is equipped with the state of art and the best equipment available in the world. Not only भारतामध्ये, आणि भारताचे जे DRDO आहे आणि सिग्नल ऑफिसर्सचे जे कॅलिबर आहे, इट इज ॲट पार विथ एनी इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. इंटेलिजन्स कोर, बाकी सगळ्या कोरचं मी तुम्हाला इधर इक्विपमेंट दाखवलं किंवा ट्रूप्स दाखवले. इंटेलिजन्स कोरचा फक्त लोगो दाखवला, कारण हेर खातं आहे, ते काय करतात आणि कसे दिसतात हे माहिती असणं अपेक्षित नसतं. त्यामुळे यू कॅन सी ओनली द लोगो, नॉट एनी इक्विपमेंट और एनी ह्युमन बिईंग. आर्मी सर्व्हिस कोर, रसद पुरवठा आणि सगळे राशन आणि FOL इक्विपमेंटचं. ऑर्डनन्स कोर लुकिंग आफ्टर दी दारूगोळा आणि इक्विपमेंट प्रोफाईल. कोर ऑफ EME लुकिंग आफ्टर द मेंटेनन्स अँड अपकीप ऑफ ऑल इक्विपमेंट. Army Medical Corps, very very important for casualty management.
पोस्टल सर्व्हिस अँड रिमाउंट अँड व्हेटरनरी कोर. रिमाउंट व्हेटरनरी कोरमध्ये म्यूल्स आहेत, हॉर्सेस आहेत आणि डॉग्स आहेत. दिस क्यूट डॉग्स आर व्हेरी व्हेरी इसेन्शियल अँड व्हेरी इफेक्टिव्ह, स्पेशली इन द काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन्स इन जम्मू काश्मीर आणि नॉर्थ ईस्ट, जिथे डेली बेसिसवर रोज आपल्या जवानांना एक्सप्लोजिव्ह डिव्हायसेस आयडेंटिफाय करून निकामी करायला लागतात. त्याच्याकरता ह्या डॉग्सची खूप मेहनत होते. कमिंग टू द रँक स्ट्रक्चर, तुम्ही सगळ्यांनी आर्मीचे वेगवेगळे रँक्स सिनेमांमधनं, सिरियल्समधनं, प्रत्यक्षात टी व्हीवर ऐकले असतील. आर्मीचं 3 मेजर क्लासिफिकेशन आहे. वन इज ऑफिसर कॅडर, दॅट इज फ्रॉम फील्ड मार्शल अप टू कॅप्टन and of course lieutenant at the time of commissioning. One is JCO cadre, junior commissioned officer, subedar major, subedar, naib subedar, आणि one is called other ranks, म्हणजे actual जवान, boots on ground जे मी म्हणालो. Starting from the youngest, again I would not use the word lowest because there is no low, there is no high. The youngest I would say is Sipahi. Sipahi at the time of recruitment he is just 16 years old or young. After undergoing training for अर्लियर 1.5 year, नाव इवन दॅट इज रिड्यूस. आता अग्निवीर ट्रेनिंग फक्त 9 महिन्याचं असतं. तर ॲक्च्युअल 9 महिन्यामध्ये तो 16-17 वर्षाचा देहाती मुलगा जो सेंटरमध्ये येतो, 9 महिन्याच्या लेबर पेननंतर तो एक सैनिक बनून जातो. त्यावेळी तो फक्त 17 वर्षाचा असतो. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल ऑपरेशन विजय म्हणजे कारगिलच्या वॉरमध्ये यंगेस्ट परमवीर चक्र विजेता वॉज 19 year old. यंगेस्ट हां, ग्रेनेडियर यादव, योगेंद्र यादव 19 वर्षाची त्याचं होतं. त्याच्या व्यतिरिक्त 71 वॉरमध्ये अरुण खेतरपाल, लेफ्टनंट अरुण खेतरपाल वॉज 21 year यंग. विक्रम बत्रा 25 year यंग. मेजर सोमनाथ शर्मा 24 year यंग. आपला कॅप्टन विनायक गोरे 26 years. सो दॅट इज दी एज प्रोफाईल. सो जवान जो असतो तो 17 वर्षाचा असतो. 17 वर्षाचा जवान जॉईन झाला तर साधारण 5 ते 6 वर्षानंतर त्याला लान्स नायक होता येतं, प्रोव्हायडेड त्यांनी त्याचे प्रमोशन एक्झाम्स आणि टेस्ट पास करत राहिला तर. लान्स नायक जेव्हा तो होतो तेव्हा तो साधारण 21-22 वर्षाचा असतो. त्याच्यानंतर एक 10 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्याला नायक बनता येतं आणि हे प्रत्येक प्रमोशन बनण्याकरता त्याला टेस्ट पास करायला लागतात, स्वतःला फिजिकली फिट ठेवायला लागतं, वेगवेगळ्या टेरेन प्रोफाईलमध्ये ऑपरेशनल एक्सपिरियन्स घ्यायला लागतो, तर त्याला नेक्स्ट प्रमोशन मिळत जातं. साधारण 25च्या वयाचा हा नायक असतो. त्याच्यानंतर 30च्या पुढे तो एक हवालदार होतो. त्याच्यानंतर 35च्या आसपास तो एक सिनियर हवालदार होतो. जर का तो शिपाहीच राहिला आणि त्याने कुठलंच प्रमोशन घेतलं नाही तर एक 20 वर्षानंतर तो रिटायर होतो. तेव्हा त्याचं वय केवळ 35 वर्षाचं असतं किंवा 36. म्हणून त्यांना आपण जवान असंच म्हणतो. ते कधीच कारण की प्रौढ किंवा वृद्ध होत नाहीत, बिकॉज दे जॉईन ॲज यंग बॉईज अँड दे रिटायर ऑल्सो ॲज यंग ॲज 35-36. जर का तो पुढचं प्रमोशन घेत गेला तर सिनियर हवालदार नंतर नेक्स्ट रँक असतो नायब सुभेदार. नायब सुभेदार, सुभेदार आणि सुभेदार मेजर. या रँकला, या 2 निळ्या रेषांच्या मध्ये जे रँक आहेत 3, त्याला म्हणतात JCO, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर. हवालदार आणि नायक या रँकला म्हणतात NCO, नॉन कमिशन्ड ऑफिसर. अख्ख्या बटालियनमध्ये एकच सुभेदार मेजर असतो. जसं अख्ख्या बटालियनमध्ये फक्त एकच कमांडिंग ऑफिसर असतो, कर्नल एकच असतो, तसं जवानांमध्ये एकच सुभेदार मेजर असतो. 800 जवानांमध्ये फक्त एक सुभेदार मेजर असतो. सो दॅट इज दी रुतबा ऑफ सुभेदार मेजर. तुम्ही जुन्या सिनेमांमधनं किंवा सिरियल्समधनं बघितलं असेल. सुभेदार मेजर रँक JCOचा आहे पण त्याचा मान जास्त आहे. मेजर ऑफिसरचा रँक आहे पण सुभेदार मेजर एक असतो आणि रेजिमेंटमध्ये मेजर रँकचे ऑफिसर 8 असतात. सो दॅट इज द डिफरन्स. सुभेदार मेजरनी फार चांगलं काम केलं असेल त्याच्या सर्व्हिसमध्ये तर त्याला रिटायरमेंटच्या वेळी ऑनररी लेफ्टनंटचा रँक दिला जातो. फर्स्ट टाइम ही क्रॉस फ्रॉम अ ज्युनियर कमिशन ऑफिसर टू अ कमिशन्ड ऑफिसर्स रँक, दॅट इज ऑनररी लेफ्टनंट. रिटायरमेंटच्या 6 महिने आधी 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला ही इज गिवन दॅट ऑनररी रँक ॲज अ रेकग्निशन ऑफ हिज गुड सर्व्हिस. बाय दिस टाईम ही वूड हॅव पुट इन अबाउट 30-32 years ऑफ सर्व्हिस. सो त्याच्या अख्ख्या 32 वर्षाचा लेखाजोखा मेरिटोरियस सर्व्हिस असेल तर त्याला ऑनररी लेफ्टनंटचा रँक दिला जातो. तो रिटायरमेंटच्या आधी 6 महिने ऑफिसरचा रँक लावू शकतात.
पण त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट हा आहे की त्यांना पेन्शन जे मिळतं ते लेफ्टनंटच्या रँकचं मिळतं. त्यामुळे इट्स अ बिग ऑनर ॲज ऑल्सो अ व्हेरी बिग वेलफेअर फॉर हिम अँड हिज फॅमिली. इथपासनं ऑफिसर रँक सुरू होतात. कमिशन जेव्हा IMAमधनं ऑफिसर होतो तेव्हा तो लेफ्टनंट असतो. 3 वर्षांनी तो कॅप्टन होतो. 6 वर्षांनी मेजर होतो. 13 वर्षांनी लेफ्टनंट कर्नल होतो. लेफ्टनंट कर्नल झाल्यानंतर पहिल्यांदा त्याला सिलेक्शन बोर्ड फेस करायला लागतं. साधारण 17 वर्षाचा सर्व्हिसमध्ये तो कर्नल होतो. ऑफिसर जेव्हा कमिशन होतो तेव्हा साधारण 21, 22 किंवा 23 वर्षाचा असतो. तो जेव्हा कर्नल होऊन कमांडिंग ऑफिसर बनतो तेव्हा तो साधारण 40ला आलेला असतो. तो जेव्हा कंपनी कमांडर असतो, मेजर किंवा लेफ्टनंट कर्नल, तेव्हा तो साधारण 30-35चा असतो. कर्नल ते ब्रिगेडियर सगळ्यात जास्त लॉंग हॉल आहे, 10 वर्ष लागतात ऑलमोस्ट. सो 40ला कर्नल बनलेला यंग ऑफिसर साधारण प्रौढ होतो त्यावेळी 50ला आल्यानंतर तो ब्रिगेडियर बनतो. ब्रिगेडियर टू मेजर जनरल साधारण आणखीन 5-6 वर्षानंतर तो मेजर जनरल बनू शकतो. मग लेफ्टनंट जनरल साधारण 57व्या वर्षी आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ जस्ट वेन इज अबाउट टू बिकम 60. फील्ड मार्शल इज वन रँक जो असतो तसं नाही. आत्तापर्यंत भारतामध्ये गेल्या 75 वर्षामध्ये फक्त 2 फील्ड मार्शल होऊन गेले, फील्ड मार्शल करियप्पा आणि फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ. फील्ड मार्शल हा रँक जो आहे तो त्या पर्टिक्युलर चीफ ऑफ आर्मी स्टाफच्या 40 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्यांनी खूपच दैदिप्यमान काही केलं असेल तर सरकारकडनं त्याला दिला जाणारा एक मान आहे, जसं आपण सुभेदार मेजर साहेबांना ऑनररी लेफ्टनंटचा मान देतो. बट अप टू जनरल आर दी ऑफिशियल रेग्युलर रँक्स ऑफ दी इंडियन आर्मी. एक नवीन रँक इंट्रोड्यूस झाला आहे 2020 पासून, विच इज नोन एज CDS, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. सो दॅट इज not equivalent to field marshal, not necessarily, but he is also a regular rank holder. He can be from any service. आत्तापर्यंत CDS झाले ते सगळे आर्मीमधनं आलेले आहेत, पण CDS कॅन बी फ्रॉम एअरफोर्स ऑल्सो, ही कॅन बी फ्रॉम नेव्ही ऑल्सो. सो दिस इज द लेटेस्ट रँक स्ट्रक्चर ऑफ ऑफिसर्स. मिलिटरी ट्रेनिंगबद्दल सगळ्यांना उत्कंठा असते की काय असतं नक्की. सो जस्ट अ वर्ड अबाउट मिलिटरी ट्रेनिंग. मिलिटरी ट्रेनिंग इज बेस्ड ऑन दिस फिलॉसॉफी. The more you sweat in peace, less you bleed in war. And obviously nobody likes to bleed during war, so obviously you have to sweat more in peace. एक शॉर्ट व्हिडिओ आहे 1-1.5 मिनिटाचा. दिस इज जनरली कव्हरिंग द काइंड ऑफ ट्रेनिंग विच इज इम्पॉर्टंट टू सोल्जर ट्रेनिंग्स, अग्निवीर. This is just a basic military training. जी आता तुम्ही व्हिडिओ क्लिप बघितली ती जवानांच्या ट्रेनिंगची होती. ऑफिसर कॅडेट्सचं ट्रेनिंग वेगळं असतं. जे 12वी नंतर NDAमध्ये जातात, 3 वर्ष NDAमध्ये असतात, मग 1 वर्ष इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये असतात. जे 12वी नंतर टेक्निकल एंट्री स्कीममध्ये जातात ते 3 वर्ष कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचं ट्रेनिंग घेतात. मग 1 वर्ष त्यांना परत IMAमध्ये ट्रेनिंग घ्यायला लागतं. बट ऑल इन ऑल ट्रेनिंग इन द आर्मी इज व्हेरी प्रोग्रेसिव्ह आणि कंटिन्युअस. बरेचदा कॉलेजचे विद्यार्थी किंवा शाळेचे विद्यार्थी विचारतात की किंवा त्यांचे पेरेंट्स विचारतात किंवा याला ना अभ्यासात गती नाही आहे, याला आर्मीत घालतो, कसं जायचं. आय एम सॉरी, पहिली गोष्ट तो येऊ शकणार नाही, कारण इट्स अ मिसकन्सेप्शन की आर्मीमध्ये
अभ्यासाची आवड नसलेली मुलं लागतात असं नाही आहे. इनफॅक्ट आर्मी इज वन प्लेस वेअर learning and training is a continuous thing, as it is shown here by this arrow. It's a progressive training right from the time he is in the academy in NDA or IMA. तिथपासनं जनरलच्या रँकला जाईपर्यंत प्रत्येक वेळी त्याला कुठला ना कुठला तरी कोर्स करून त्या कोर्समध्ये चांगली ग्रेडिंग प्राप्त करायला लागतं. त्या कोर्सचा योग्य वापर त्याच्या नेक्स्ट टेन्युअर असाइनमेंटमध्ये करायला लागतो. त्या बेसिसवर त्याला जे रिपोर्ट्स मिळतात त्याच्यावर त्याचं नेक्स्ट प्रमोशन अवलंबून असतं. सो कोर्सेस आणि ट्रेनिंग इज अ कंटिन्युअस थिंग इन द आर्मी. आणि टू मेक इट मोर रिलेवंट अँड इक्विव्हॅलंट टू द सिव्हिल काउंटरपार्ट्स, प्रत्येक ठिकाणी त्याला एक डिग्री दिली जाते. इदर ही गेट्स अन MTech डिग्री और ही गेट्स अन MSc डिग्री और MBA डिग्री और MMS और MPhil डिपेंडिंग ऑन द कोर्स विच इज डुईंग. माझं प्रोफाईल सांगताना डॉक्टर आश्विनी सांगितलं की आय एम MSc इन डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज. दॅट इज नथिंग बट दिस पर्टिक्युलर डिग्री जी मला मिळाली जेव्हा मी वेलिंग्टनमध्ये 1 वर्षाचा स्टाफ कॉलेजचा कोर्स केला. दॅट कोर्स इज ॲक्च्युली स्टाफ कॉलेज कोर्स बट इट गिव्स मी द डिग्री ऑफ MSc इन डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज. ॲट द एंड ऑफ द कमिशन, ॲट द एंड ऑफ द ट्रेनिंग द ऑफिसर गेट्स कमिशन. त्याच्या आई वडिलांना त्या ऑफिसरच्या खांद्यावर स्टार्स लावण्याचा प्रिव्हिलेज दिलेला असतो. दॅट इज कॉल्ड पिपिंग सेरेमनी. आय वॉज फॉर्च्युनेट ॲज अ कर्नल वेन आय रिसिव्ड द फर्स्ट सॅल्यूट फ्रॉम माय सन देन लेफ्टनंट रोहित. आणि माझ्याबरोबर माझी पत्नी अर्चना पण होती, त्याची आजी पण होती, हू कुड पुट द रँक ऑन हिज शोल्डर्स. कमिंग टू द टाईप ऑफ एंट्रीज ऑफ जवान्स. जवानांची वेगवेगळ्या टाईपच्या एंट्रीज पूर्वी होत्या. आता सरसकट सगळ्या एंट्रीज बंद झालेल्या आहेत आणि आता जवान फक्त अग्निवीर म्हणूनच भरती होऊ शकतात. अग्निवीर या शब्दावरनं 2-3 वर्षापूर्वी खूप मोठा गदारोळ झाला. त्याच्यावरनं बरंच पॉलिटिकल स्लगफेस्ट झाली. ऑल इन ऑल एनी सिस्टम विच इज न्यू बाउंड टू हॅव सम प्लसेस सम मायनसेस. वी आर येट टू डिसायफर व्हॉट एक्झॅक्टली वुड हॅपन विथ दिस स्कीम. पण अग्निवीर ट्रेनिंगचा निचोड हा आहे की अग्निवीर ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंगचा जो पिरियड आहे तो थोडा कॉम्प्रेस झालेला आहे. ट्रेनिंग हॅज नॉट बीन कर्टेल्ड, ट्रेनिंग हॅज बीन कॉम्प्रेस्ड. दॅट इज द ओनली डिफरन्स. त्याच्या व्यतिरिक्त डायरेक्ट एंट्री स्पोर्ट्स कोटा आहे जिथे आउटस्टँडिंग इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे स्पोर्ट्समॅन कॅन जॉईन आर्मी. लाईक फॉर एक्झाम्पल गोल्डन बॉय नीरज चोप्रा, ही स्ट्रेट अवे जॉईन्ड आर्मी ॲज अ हवालदार अँड देन ही बिकेम नायब सुधार. नाव ही हॅज बिकम लेफ्टनंट कर्नल ऑल्सो. आणि रिलिजियस टीचर्स, प्रत्येक आर्मीच्या युनिटमध्ये त्या ट्रूप्सच्या धार्मिक ओरिएंटेशनप्रमाणे एक रिलिजियस टीचर असतो. पंडितजी असतो, बाबाजी असतात, मौलवीजी असतात, पादरी असतात. त्या पर्टिक्युलर रेजिमेंटचं ट्रूप कॉम्पोजिशन काय आहे त्याप्रमाणे ते रिलिजियस टीचर अपॉइंट केले असतात. त्यांची एंट्री डायरेक्ट असते. दे आर ऑल नेसेसरीली MA either in Sanskrit or in Urdu or whichever studies they have. त्यांचा सिक्वेन्स जो आहे सिलेक्शनचा मी इथे दाखवला आहे. ओके, मी म्हटलं तसं अग्निवीर ट्रेनिंग हॅज बीन कॉम्प्रेस्ड टू 37 वीक्स नाव. 9 आठवडे मिलिटरी ट्रेनिंग, 10 आठवडे ॲडव्हान्स मिलिटरी ट्रेनिंग, 12 आठवडे बेसिक ट्रेड ट्रेनिंग, ऑन द जॉब ट्रेनिंग आणि त्याच्यानंतर त्याला अग्निवीरचा खिताब प्राप्त होतो आणि तो पुढे आपल्या रेजिमेंटमध्ये जातो. सो ट्रेनिंग इन द आर्मी मेक्स यू वॉट? इट ट्रेन्स यू टू लीड मेन इन टू बॅटल. यू बिकम अ लीडर अँड अ कमांडर ॲट अ व्हेरी अर्ली एज ऑफ युअर लाईफ. यू कॅन मॅनेज रिसोर्सेस, equipment and human beings very well. You are supposed to have a role model of character and virtues. We claim that if you go through the rigmarole of army training, you will do difficult things as a routine. Impossible may take little time, but will happen. Okay, life in the army. Just in few words of the legendary Sam Manekshaw, what is life in the army? You won't be rich, you won't have wealth, but you'll have something much better. Respect. It's a professional army. You will be respected wherever you go. This is what life in army. Okay, yeah, it is full of adventure.
lot of studies, lot of operational life-threatening situations, lot of recreation, lot of socializing. All in all, it's a good life. Yeah? You can lead your men into battle. You can be a leader. You can have the sense of duty and responsibility. You also get a lot of honor, a lot of respect. This is unparalleled. You don't get anywhere. Lot of adventure, lot of adrenaline rush, parajumps. It's a great feeling to come out of an aircraft and jump. Somebody who jumped at number 2 is yours truly. You can do a lot of horse riding. Again, a rush of adrenaline. Whitewater rafting, games, sports, name a thing, provided you have a liking for it and you opt for it. You also get opportunity to go abroad, to go to United Nations various missions, mostly in Africa, but you also get a chance to go to maybe Europe or to Russian countries. We have got a lot of achievers to boast about, right from legendary Field Marshal Cariappa, Sam, Rajavardhan Rathore, the Olympic medalist, he was also Union Minister, legendary Major Dhyan Chand, and of course Golden Boy Neeraj Chopra. Just to make the presentation more glamorous, I had to add this slide. Otherwise it would have been very drab, right? So these are some real life heroes from army background. Now you know why this man shouts so much. He's an army brat. त्याचे वडील बॉम्बे सॅपर्सचे होते. He is from the same regiment where I was. So these are all real life heroes, but the real life heroes are here. These are our real life heroes. Somnath Sharma, the first Paramvir Chakra recipient, laid down his life at the age of 24. Legendary Sam, most handsome guy. Paramvir Chakra Arun Khetarpal, posthumous at the age of 21. Poster boy of Indian Army, Vikram Batra, at the age of 25. Not only in the ops of war or in the battlefield, the sense of duty of the army Jawan continues beyond. He is one living example. Havardar Vishnu Shrestha, while going on leave, सुट्टीवर जात असताना त्याला ट्रेनमध्ये काही गुंड मोवारी लोक एका मुलीची छेड करताना दिसले. त्याने आपल्या जीवावर उदार होऊन 30-40 लोकांचा मुकाबला करून त्या मुलीला आणि तिच्या फॅमिलीला वाचवलं. सो सरकारने त्याची योग्य ती दखल घेतली आणि त्याला नंतर पदक देऊन सन्मानित केलं. सो दॅट शोज द स्पिरिट और सेन्स ऑफ ड्युटी. Fighting the enemy in battle is my duty as a soldier. Taking on the thugs on the train was my duty as a human being, which is more important. You may wonder as to how we can inculcate these kind of dutifulness and sense of belongingness in the Jawans. Everything has to be on a very strong foundation. And armyचं जे training आहे, armyचं जे life आहे, it is built on a very strong foundation of the basic ethos of Indian Army. They are as enumerated on the left side. पण mainly या 3 bullets जे आहेत right side ला, they say it all. We work for only 3 things: नाम, नमक and निशान.
नाम अपने पलटन का, नमक अपने देश का, निशान अपने आर्मी का. एंड हाउ वी वर्क, एनीथिंग वी डू विथ सेंस ऑफ ईमानदारी, वफादारी एंड इज्जत. दैट इज व्हाट इज एक्सपेक्टेड. सो 2 मूलमंत्र आहेत आर्मीचे. वी कॉल इट बुनियादी उसूल. नाम, नमक और निशान, यही हमारी पहचान. ईमानदारी, वफादारी और इज्जत, यही हमारी ताकद. हे 2 उसूल जे आहेत त्याच्यावर इंडियन आर्मीचं ट्रेनिंग आहे. वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग वी ऑल आर व्हेरी प्राऊड अबाउट इज द सेक्युलर फॅब्रिक ऑफ आर्मी. There could be various people, various groups talking about secularism and all. आर्मीमध्ये जे सेक्युलरिझम आहे ते तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. मागे काही वर्षांपूर्वी एक असा हल्ला झाला होता कि आर्मी में सांप्रदायिकता अभी भी मौजूद है, उसको हटाना चाहिए. सो पीपल हु वर टॉकिंग अबाउट सांप्रदायिकता प्रॉब्ली डिड नॉट नो कि आर्मी इज द मोस्ट असांप्रदायिक और मोस्ट सेक्युलर. मुस्लिम कमांडिंग ऑफिसर गणपतीची आरती करतो. हिंदू कंपनी कमांडर आपल्या जवानांबरोबर 1 महिनाभर रोजे ठेवतो आणि दाढी वाढवतो. ख्रिश्चन कमांडिंग ऑफिसर आपल्या डोक्यावर गुरुग्रंथ साहेब घेऊन गुरुद्वारा साहेबमध्ये जातो. आणि दिस इज ऑल बिकॉज ऑफ दी स्ट्रॉंग सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस टुवर्ड्स वन ऑर्गनायझेशन, दॅट इज तिरंगा, दॅट इज द ट्रायकलर. कधी कधी असा विषय निघतो की आर्मीमध्ये अजूनही जातीयवाद आहे. जाट रेजिमेंट आहे, महार आहे, मराठा आहे, कुमाऊनी वेगळे आहेत, शीख वेगळे आहेत. इट इज अ व्हेरी रॉंग नोशन और रॉंग कॉन्सेप्ट और मिसकन्सेप्शन आय वुड से. हे जे काही इन्फंट्री बटालियन्सची नावं आहेत, रेजिमेंटची नावं आहेत, ती प्युअर त्या पर्टिक्युलर रिजनच्या जवानांकरता आहेत. आणि याच्यामागे एक फार मोठं थिंकिंग आहे की कुठलाही सेक्शन किंवा कुठलाही प्लटून, कुठलीही कंपनी जेव्हा एका टार्गेटला अचीव करण्याकरता इंटिग्रेटेड काम करते तेव्हा ती जॉग्राफिकली, एथनिकली, फॅमिलियली बाउंड असणं फार महत्त्वाचं असतं. अ ग्रुप ऑफ 10 people फ्रॉम 10 different states may not produce the same result what group of 10 men from the same village may produce. It has got lot of meaning behind it. त्यामुळे हा मधनच कधी जो आरडाओरडा निघतो की आर्मीमध्ये जातीयवाद आहे तो संपवला पाहिजे, it is because of not love for the army, maybe because of to weaken the army some people do this. So तुम्हाला कधी असं तुमच्या आसपास डिस्कशन आलं तर यू शुड बी अवेअर अँड यू शुड बी एबल टू काउंटर दॅट की दिस इज द लॉजिक बिहाइंड इट. इंडियन आर्मीमध्ये ट्रेनिंग करून जेव्हा ऑफिसर कमिशन होतो तेव्हा त्याला 3 मूलमंत्र दिले जातात. फर्स्ट इज सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ युअर कंट्री कम्स फर्स्ट ऑलवेज अँड एव्हरी टाईम. सेकंड इज honor, welfare and comfort of the men you command come next. And third is your own ease, comfort and safety comes last always and every time. आणि हे इथे या फोटोमध्ये मी दाखवलं आहे की सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ द कंट्री कम्स फर्स्ट. युअर ओन कम्फर्ट डझंट काउंट at all. Honor, welfare and comfort of the men you command. This is the legendary Sam as a chief of army staff interacting with a Lance Nayak. See the difference in their rank, difference in their age, difference in their stature, but the comfort with which they both are standing so close to each other. It is because of this second Chetwood credo. तिसऱ्या क्रेडोचं मी तुम्हाला फोटो दिलेला नाही इकडे कारण की it doesn't exist. Own comfort, welfare and safety of the officer cadre doesn't exist, so I could not place any photograph for that. मी माझं प्रेझेंटेशन इथे संपवतो कारण एकतर वेळही झालेला आहे. सेकंडली इथे जी मंडळी बसते त्यांच्याकरता ही पर्टिक्युलर सेक्शन जास्त रेलिव्हंट नाही आहे कारण नॉर्मली मी हा पोर्शन कव्हर करतो जिथे कॉलेजची मुलं किंवा शाळेची मुलं किंवा इम्प्रेशनेबल एज ग्रुपची लोकं असतात. पण एवढंच मी सांगेन की तुमच्या माहितीत कोणाला इंडियन आर्मी किंवा एनी अदर वेदर इट इज नेव्ही, एअरफोर्स, विच एवर आर्म फोर्सेस दे आर इंटरेस्टेड इन जॉइनिंग, there are multiple schemes available. Information is available on the website, information is available in various recruitment offices, or else information is available with me. I will be more than happy to guide anybody to join the armed forces. So I'll just rush through this. Yes, finally this is the challenge we always place in front of the young crowd. Do you have it in you to be part of the elite army? If yes, then
यू विल अपहोल्ड द फ्लॅग ऑफ युअर कंट्री. मी माझं गप्पा गोष्टी प्रेझेंटेशन जे काय म्हणाल ते मी इथे संपवतो. मला सांगितलीस आणखी तू आमचं इन्व्हिटेशन एक्सेप्ट करून इथे एवढा वेळ आमच्याबरोबर दिलास त्याबद्दल खरंच आम्ही सगळे अतिशय आभारी आहोत. पुष्पगुच्छ आम्ही मंडळातर्फे मी आमच्या मॅनेजिंग कमिटी मेंबर आहेत संगीता पालकर, ज्या सासूबाई आहेत जयेश पालकरांच्या, त्यांच्या हस्ते तुला द्यावा असं मी त्यांना विनंती करतो.